बघा आपल्याला इथं सेकंड बी जो दिलेला आहे, बी काय दिलं आहे बघा, तर बी दिलेलं आहे इफ एक्स रेस टू वाय. तर बघा हे काय टायपिंग करताना असं येतं, ठीक आहे. मी इथं परत लिहितो एक्स रेस टू वाय इक्वल्स टू ई रेस टू एक्स मायनस वाय, ठीक आहे. आणि इथं सांगितलं आहे शो दॅट dy बाय dx इज इक्वल्स टू log ऑफ एक्स अपॉन 1 प्लस log ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. हे काय दिलेलं आहे आपल्याला, म्हणजे काय आहे की एक इक्वेशन दिलेलं आहे, त्या इक्वेशनवरून काय करायचं, त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे म्हणजे, आणि तो किती दाखवायचा आपल्याला, शो दॅट सांगितलं ना. तर dy बाय dx इज इक्वल्स टू log एक्स अपॉन 1 प्लस log एक्स ब्रॅकेट स्क्वेअर, ठीक आहे. मग बघा आता इथं काय दिलेलं आहे आपल्याला स्टार्टिंगला, एक्स रेस टू वाय इज इक्वल्स टू ई रेस टू एक्स मायनस वाय, ठीक आहे. मग टेकिंग लॉग ऑन बोथ साईड, बघा लॉगचा रूल आहे, टेकिंग लॉग ऑन बोथ साईड. मग बघा आता आपल्याला इथं लॉगेरिथम जो चॅप्टर होता त्याचे रूल्स यूज करावं लागणार आहे. मग बघा लॉग ऑफ एक्स रेस टू वाय इज इक्वल्स टू लॉग ऑफ ई रेस टू एक्स मायनस वाय, ठीक आहे. तर बघा मग काय होईल, हा जो वाय आता हा काय फ्रंटला जाऊ शकतो कारण की लॉग आहे. मग वाय लॉग एक्स इज इक्वल्स टू, मग हे पण काय होणार समोर जाणार. मग समोर जाताना ते काय होईल, एक्स मायनस वाय इंटू लॉग ऑफ ई. मग लॉग ई काय राहतं, तर 1 राहतं. काय राहतं, लॉग ई 1 राहतं. बघा इथं आपण कोणते लॉगचे 2 रूल यूज केले, इथं बघा इथं आपण दोन्ही बाजूने लॉग घेतला, ठीक आहे. आणि इथं या साईडला आपण काय केलं, तर हा रूल यूज केला बघा, लॉग ऑफ एम रेस टू एन इज इक्वल्स टू एन इंटू लॉग ऑफ एम. आणि इथं काय केलं, इथं पण सेम रूल यूज केला. आणि बघा लॉग ऑफ ई जो आहे तो काय राहतो, 1 राहतो, ठीक आहे. हा एक लॉगचा रूल आहे. मग याच्यानुसार काय होईल बघा, लॉग ऑफ एक्स इज इक्वल्स टू एक्स मायनस वाय, आणि इथं काय होईल 1 राहील, ठीक आहे. मग बघा आता इथं आपण याला असं लिहू शकतो का, वाय लॉग एक्स इज इक्वल्स टू एक्स मायनस वाय. हा मायनस वाय इकडे नाही प्लस होईल, ठीक आहे. मग काय येईल, वाय लॉग एक्स मायनस वाय इज इक्वल्स टू एक्स. मग आपण याला कसं, आता बघा हा इकडे गेलं काय होईल, प्लस होईल, ठीक आहे. मी तर मायनस लिहिलं प्लस. मग आता हा वाय आपण कॉमन काढू शकतो का, काढू शकतो, ठीक आहे. मग इथं दोन्हीकडे पण वाय, वाय ब्रॅकेटमध्ये काय येईल, लॉग एक्स, आणि इथं वाय गेला मग इथं काय होईल, प्लस 1 ब्रॅकेट कम्प्लीट इक्वल्स टू एक्स. त्याच्यानंतर ना बघा आता आपल्याला वाय इक्वल्स टू काढायचं. मग एक्स एक्स वाले एक बाजूला घ्या, वाय वाय वाले एक बाजूला घ्या. मग वाय इक्वल्स टू, आता हा एक्स ॲज इट इज, आणि हे काय होणार, डिवाइड होणार, डिवाइड बाय लॉग एक्स प्लस 1, ठीक आहे. मग हे काय आलं आपलं, वाय इक्वल्स टू एक्स अपॉन काय, एक्स अपॉन लॉग एक्स प्लस काय 1, ठीक आहे. मग आता काय करायचं, लिहायचं इथं बघा, आता आपल्याला त्याला डिफरन्शिएट करायचं आहे. मग खाली लिहायचं वाटलं तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग इथं काय होईल, या बाजूला वायचं dy बाय dx ऑफ ब्रॅकेटमध्ये घ्या 1 लॉग एक्स अपॉन लॉग एक्स प्लस 1, ठीक आहे. मग इथं बघा आता आपल्याला एक रूल यूज करावा ना, कोणता, डिवायडेशनचा कोणता रूल आहे. मग आधी आपण रूल लिहू, ठीक आहे. फॉर्म्युला आहे तो
डेरिव्हेटिव्ह ऑफ u अपॉन v. u अपॉन व्हीचा रूल आहे. मग त्या रूलचं काय आहे, मग व्ही तसाच, मग डेरिव्हेटिव्ह ऑफ u मायनस नंतरनं परत u तसाच डी बाय डी एक्स ऑफ व्ही अपॉन काय जो डिनॉमिनेटर राहतो त्याचा स्क्वेअर करायचा, म्हणजेच व्हीचा स्क्वेअर. ठीक आहे. बघा हा काय आपला स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. मग या फॉर्म्युल्यानुसार याचं काय करायचं, डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. मग बघा आता इथं आपण याच्यासोबत कम्पेअर करू. मग यू किती इथं, तर यू दिलेला बघा आपल्याला एक्स. लिहा यू इक्वल्स टू एक्स आणि व्ही इक्वल्स टू काय, लॉग ऑफ एक्स प्लस 1. मग आता त्याच्यानुसार काय करायचं, यूज करायचं. मग बघा डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू, मग पहिला तसाच, पहिला म्हणजे व्ही तसाच, व्ही किती आहे इथं, लॉग एक्स प्लस 1. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट काय एक्स आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ना मायनस, मग आता पहिला तसाच म्हणजे एक्स तसाच. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही किती इथं, लॉग ऑफ एक्स प्लस 1 आणि डिवाइड बाय ठीक आहे. डिवाइड बाय व्हीचा स्क्वेअर, व्ही किती इथं, मग ब्रॅकेटमधल्या लॉग ऑफ एक्स प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. हे काय आलं आपला फॉर्म्युल्यात आपण पुट केलं. या फॉर्म्युल्यानुसार बघा व्ही काय होता आपला, लॉग एक्स प्लस 1 डेरिव्हेटिव्ह ऑफ डी बाय डी एक्स ऑफ एक्स. एक्स किती इथं, सॉरी यू किती इथं एक्स. ठीक आहे. मायनस साईन तसंच. नंतर यू किती आहे आपला एक्स आहे. मग डी बाय डी एक्स ऑफ व्ही किती आहे, लॉग एक्स प्लस 1 आणि आपण व्ही किती आहे आपला, लॉग एक्स प्लस 1चा ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. मग आता काय करायचं, इक्वेट मग सॉल्व करा. आता बघा मग काय येणार, लॉग एक्स प्लस 1 तसाच पहिल्या ठिकाणी, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स काय येतं 1 येतं, काय येतं 1 मायनस, मग एक्स तसाच. ठीक आहे. तर 1 मी जरा व्यवस्थित लिहितो, तुम्हाला कळायच नाही. नाही लिहिलं तरी चालेल, बट लिहायला लागेल, तुम्हाला समजलं पाहिजे. बघा लॉग एक्स प्लस 1 तसाच, सॉरी लॉग एक्स प्लस 1 लॉग एक्स प्लस 1 त्याच्यानंतर ना इंटू 1 मायनस, आता एक्स तसाच डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. मग लॉग एक्स आता आपलं काही तर ब्रॅकेटमध्ये सेपरेट होईल, याला काय करावं लागेल, डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स प्लस डी बाय डी एक्स ऑफ 1. ठीक आहे. आणि डिवाइड बाय हे डिनॉमिनेटर तसंच, लॉग एक्स प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. मग पुढच्या पेजवरती बघा आता इक्वल्स टू, ते काय येईल, तर हा लॉग एक्स प्लस 1 तसाच ब्रॅकेटमधल्या लॉग एक्स प्लस 1 लॉग एक्स प्लस 1
त्याच्यानंतर इथं मायनस एक्स इंटू, मग बघा आता हा जो लॉग एक्स आहे, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो 1/x आणि 1चा डेरिव्हेटिव्ह काय येईल 0 येईल. ठीक आहे, मग इथं लिहा ब्रॅकेटमध्ये 1/x प्लस 0 अपॉन ब्रॅकेटमध्ये लॉग एक्स प्लस 1चा स्क्वेअर. मग इथं बघा तसंच लॉग एक्स प्लस 1 मायनस, आता बघा हा एक्स मध्ये मल्टिप्लाय करून टाका, एक्स अपॉन एक्स प्लस 0, हे काय आलं आपलं डिनॉमिनेटर, अपॉन लॉग एक्स प्लस 1चा ब्रॅकेट स्क्वेअर. मग इथं काय होईल लॉग एक्स प्लस 1 मायनस, आता 1 एक्स एक्स काय होईल कट होईल आणि इथं काय येईल 1. ठीक आहे, मायनस लॉग एक्स प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. मग बघा फायनल आन्सर येतं लॉग एक्स अपॉन लॉग ऑफ एक्स प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. बघा हा +1 आणि -1 काय होईल एकमेकांना कट होऊन जाईल. म्हणजे बघा इथं मी वाटलं तर वेगळ्या पेनने लिहितो, दोन्ही काय एकमेकांना कट झाले. फायनल आन्सर आला बघा इथं, मग लिहा dy/dx इज इक्वल्स टू लॉग एक्स अपॉन लॉग एक्स प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. आणि आपल्याला काय प्रूफ करायचं होतं, मग इथं फायनल लिहा, म्हणून dy/dx इज इक्वल्स टू लॉग एक्स अपॉन, बघा आता हा 1 आपण पुढे लिहू शकतो का नाही, लिहू शकतो, प्लस लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. हेच काय करायचं होतं आपल्याला प्रूफ करायचं होतं, आहे का नाही. हे काय करायचं होतं आपल्याला प्रूफ करायचं होतं, मग लिहा हेन्स प्रूफ. ठीक आहे, बघा आपल्याला काय दिलेलं होतं, एक इक्वेशन दिलं होतं. इक्वेशन दिल्यानंतर ना आपल्याला त्याचं डेरिव्हेटिव्ह जो आहे लॉग एक्स अपॉन 1 प्लस लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर आला पाहिजे असं त्यांनी दाखवलं होतं, प्रूव्ह करायचं होतं. मग आपण इथं काय केलं, टेकिंग लॉग ऑन बोथ साईड, मग दोन्ही बाजूनं काय केलं लॉग घेतला. मग दोन्ही बाजून लॉग घेतल्यानंतर ना बघा मग दोन्ही बाजून लॉग घेतला. लॉग घेतल्यानंतर ना हा वाय लॉगच्या रूलनुसार काय गेला पुढे गेला. ठीक आहे, आणि इक्वल्स टू एक्स मायनस, मग बघा हे रेस टूला राहतं ते कुठे येतं मल्टिप्लाय होतं. मग मग इथं आलं वाय लॉग एक्स इक्वल्स टू एक्स मायनस वाय लॉग ई. ठीक आहे, मग इथं परत हा जो वाय लॉग एक्स इक्वल्स टू, आता लॉग ई काय राहतो 1 राहतो, मग एक्स मायनस 1 आलं. ठीक आहे, म्हणजे वाय लॉग एक्स इक्वल्स टू एक्स मायनस वाय, मग हा वाय इकडं न्याला प्लस झाला, मग वाय लॉग एक्स प्लस वाय इक्वल्स टू एक्स, आणि मग वाय कॉमन काढला तर काय आलं वाय ब्रॅकेटमध्ये लॉग एक्स प्लस 1 इक्वल्स टू एक्स. मग आपण काय केलं, हे इथं मल्टिप्लाय होती, ही टर्म इकडे नेली डिवाइडला गेली, मग वाय इक्वल्स टू एक्स अपॉन लॉग एक्स प्लस 1. मग डिफरन्शिएट केलं आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग बघा आता इथं आपल्याला यू अपॉन व्हीचा फॉर्मॅट भेटतोय, मग त्याच्यानुसार आपण इथं फॉर्म्युला यूज केला dy/dx ऑफ यू अपॉन व्ही इज इक्वल्स टू, मग व्ही तसाच डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मायनस यू तसाच डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही अपॉन व्हीचा स्क्वेअर. मग इथं यू काय एक्स आहे आणि व्ही काय लॉग एक्स प्लस 1. ठीक आहे, मग आपण आता dy/dx इज इक्वल्स टू पहिले लॉग एक्स प्लस 1 तसाच ठेवला, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स घेतला, मायनस एक्स तसाच ठेवला, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स प्लस 1 घेतला, डिवाइड बाय लॉग एक्स प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. मग बघा इथं लॉग एक्स प्लस 1 आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स किती आला 1 आला, मायनस, मग आता बघा इथं 2 टर्म आहे म्हणून हे डेरिव्हेटिव्ह मध्ये नेलं. ठीक आहे, मग डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 अपॉन लॉग एक्स प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. त्याच्यानंतर ना बघा आता इथं मग इथं आले आपली टर्म लॉग एक्स प्लस 1 आणि इथं मल्टिप्लाय 1 तसं झालं मायनस एक्स, मग लॉग एक्सचा जो डेरिव्हेटिव्ह तो किती आला 1 अपॉन एक्स आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स
डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 किती आला, म्हणजे कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 आला. मग हे इथं बघा 1/x प्लस 0 अपॉन डिनॉमिनेटर तसंच. मग परत लॉग एक्स प्लस 1 मायनस एक्स. आता हा एक्स काय केला, मध्ये मल्टिप्लाय केल्यानंतर ना काय झालं बघा, इथं वाटलं तर मी टर्म दुसरी लिहितो. मायनस ब्रॅकेटमध्ये एक्स इंटू 1 अपॉन एक्स प्लस 0 इंटू एक्स. ठीक आहे. मग बघा आता हे एक्स कट झाला, मग हा काय आला -1 आणि हा 0 झाला. मग -1 + 1 कट झाला, 1 डिनॉमिनेटर तसंच राहिला. आणि हेच आपल्याला प्रूफ करायचं होतं. हा 1 आपण इकडे पण लिहू शकतो आणि पाठीमागं पण लिहू शकतो प्लस करताना. ठीक आहे. मग आपल्याला हे प्रूव्ह झालं. मग बघा आता नेक्स्ट कॉलम बघायचा.